विद्यार्थी मित्र हो, संस्कृत मैथिली या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। आज मी संयुक्त व संपूर्ण संस्कृत इयत्ता 8वी ह्यामधील कहा का किम हा भाग मी तुम्हाला शिकवणार आहे। तर त्याची थोडीशी आधी प्रस्तावना सांगते, म्हणजे हे वाक्य आपल्याला कशी बनवायची आहे ते सांगते। भाषा शिकणे म्हणजे मुख्यतः वाक्य रचायला शिकणे। दोन शब्दांची छोटी छोटी वाक्य जरी करता आली तरी आपल्याला केवढा आनंद होतो, तेही संस्कृतमधून आपल्याला छान वाटतं की नाही। त्याचप्रमाणे नवीन भाषा शिकताना आपल्याला जो उत्साह वाटणे आवश्यक आहे तो ही वाक्य बनवल्यानंतर तो आपल्याला उत्साह वाटतो। चुकण्याची भीती न बाळगता आपण सुरुवातीला लहान लहान वाक्य शिकायची आहे। पुन्हा पुन्हा नवीन शब्द वापरून वाक्यरचना आत्मसात कशी करायची हेच या पाठामध्ये आपल्याला शिकायचं आहे। संपूर्ण पुस्तकाच्या पान नंबर 5 वर आणि संयुक्तच्या पान नंबर 6 वर हा भाग आहे। आता ह्याच्यामध्ये कसं आहे, एषः म्हणजे हा, सह म्हणजे सा, पुल्लिंगी स्त्रीलिंगी त्यानुसार कर्ता आणि क्रियापदाची वाक्य तुम्हाला ह्याच्यामध्ये बनवायची आहेत। एषःचा अर्थ काय आहे, हा, आणि सहाचा अर्थ पण आहे, सहाचा अर्थ आहे तो, हा आणि तो। अशी वाक्य आपल्याला हे क्रियापद घेऊन हा कर्ता आणि एक क्रियापद घेऊन आपल्याला वाक्य बनवायची आहेत। उदाहरणार्थ इथं पुस्तकामध्ये तुम्हाला दाखवले बघा, एषः असीमः, एषः असीमः, हा असीम आहे। एषः चलति, एषः चलति, हा चालत आहे। कह चलति, कोण चालत आहे, कह हे काय प्रश्नार्थक आहे। कह चलति, याचं उत्तर काय लिहायचे तुम्ही, एषः असीमः चलति, हा असीम चालत आहे। एषः असीमः चलति। आता हे झालं एषः म्हणजे हा, ह्या विषय। आता आहे आता सहा, सहा म्हणजे काय, तो, सह प्रसाद, थोडस दूर असलेल्या माणसाला आपण तो म्हणजे तो असं उद्देशून म्हणतो। सह प्रसादः, तो प्रसाद आहे। सह धावति, तो धावत आहे। सह धावति। कह धावति, कोण धावत आहे, कह हे प्रश्नार्थक सर्वनाम आहे। कह धावति, सह प्रसादः धावति, सह प्रसादः धावति। अशा प्रकारे एषः आणि सह हे मिळून हे घालून तुम्हाला काही वाक्य बनवायचे आहेत। आता ह्याच्यामध्ये काही वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला कर्त्यांची नावं पण दिलेली आहेत। उदाहरणार्थ खाली बघा, योगेशः धावति, योगेश धावत आहे। अर्जुनः गच्छति, अर्जुन जात आहे। मेघः वर्षति, पाऊस पडत आहे। सिंहः गर्जति, सिंह गर्जना करत आहे। आता तुम्हाला कृती काय करायची मुलांनो ह्याच्यामध्ये, छात्राः मंजुषाद्वयस्य सहाय्येन वाक्यानि वदन्ति, विद्यार्थी या दोन शब्दांच्या सहाय्याने वाक्य सांगतील। छात्रः पठति, विद्यार्थी वाचतात। गिरीशः गच्छति, गिरीश जातो। सिंहः आगच्छति, सिंह येतो। याप्रमाणे त्या क्रियापदाला योग्य तो कर्ता लावून तुम्हाला वाक्य बनवायची आहेत।
भाषाभ्यासमध्ये पण ह्या प्रकारेच तुम्हाला वाक्चित्रम दृष्ट्वा वाक्यम लिखत याप्रमाणे तुम्हाला वाक्य लिहायची आहेत. पहिल्या चित्रामध्ये तुम्हाला एक विद्यार्थी लिहित असलेला दिसतोय, छात्रः लिखति. दुसऱ्या ह्याच्यामध्ये उंदीर आहे, मूषकः खादति. तिसऱ्या चित्रामध्ये हत्ती दिसत आहे, गजः आगच्छति. चौथ्या चित्रामध्ये माकड दिसत आहे, मर्कटः उत्पतति. माकड उड्या मारत आहे. ह्याप्रमाणे हे कहा का किमची वाक्य तुम्हाला बनवायची आहेत. धन्यवाद.